पूर्वीच्या काळात लग्नामध्ये मसाले भात हा मेनू कायम ठरलेला असायचा। लंच किंवा डिनर करिता तुम्ही जर काही छान बनवण्याचा विचार करत असाल तर ही रेसिपी बेस्ट आहे आणि हा घरी असलेल्या भाज्या आणि मसाल्यापासून तुम्ही बनवू शकता, कारण हे बनविणे खूप सोपी आहे। समजा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर खाली दिलेल्या लाईकच्या बटनला प्रेस करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तुमच्याकडून माझ्या व्हिडिओला छान प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल धन्यवाद। नमस्कार, मी रश्मी स्पेशल पाहुणचार या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। चला तर मग बघूया मसाले भातासाठी लागणारे साहित्य। मसाले भात हा आपण घरी असलेल्या मसाला आणि भाज्यांपासून बनविणार आहे। त्यासाठी मी शेराने 3 शेर तांदूळ घेतलेले आहे। त्याचबरोबर शेंगदाणे, हिरवे ताजे मटर, कोथिंबीर, खोबरा किस, साखर, हिरवी मिरची, कढीपत्ता, लवंग, मिरे, विलायची, कलमी, तेजपान, तिखट, मीठ, हळद, काळा मसाला, जिरे मोहरी। त्याचबरोबर मी 1 पाव फुलगोबी घेतलेली आहे आणि 3 बटाटे घेतले, त्याला कापून 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। साधारण 7 ते 8 हिरवी मिरची घेऊन त्याला मधून कापून घेतलेली आहे। त्याचबरोबर मसाले भातामध्ये टाकण्याकरिता एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेले आहे। पाण्याला छान आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे, त्यामुळे मसाला भात हा आपला लवकरात लवकर होईल। पाणी हे गरम होईपर्यंत आपण मसाले भात बनवायला सुरुवात करूया। त्याकरिता मी एका मोठ्या भांड्यामध्ये मोठ्या चमच्याने 6 ते 7 चम्मच तेल टाकलेले आहे। तेल हे गरम झाल्यानंतर आपण यामध्ये जिरे मोहरी टाकूया। त्याच सोबतच मिरची, कढीपत्ता, तेजपान, विलायची, मिरे, लवंग, कलमी 2-2 असे प्रमाण घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये टाकूया। त्यानंतर छोट्या वाटीने 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये टाकूया। अशा प्रकारे थोडे लालसर होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये फुलगोबी, मटर आणि बटाटे 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये टाकूया। या संपूर्ण सामग्रीला आपल्याला 1 ते 2 वाफ येईपर्यंत परतून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला 1 ते 2दा वाफ येईपर्यंत हे मसाले परतून घ्यायचे आहे। त्यानंतर तांदूळ 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहे। मसाले हे 1 ते 2दा परतून झालेले आहे। त्यासोबतच याला 1 ते 2दा छान वाफ आलेली आहे। त्यानंतर आपण यामध्ये साधारणतः 1 टेबलस्पून हळद टाकूया। त्याचसोबतच 2 टेबलस्पून घरी केलेला काळा मसाला आहे तो सुद्धा यामध्ये टाकूया। त्याचसोबतच 1 टेबलस्पून तिखट घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये टाकूया। त्यानंतर 4 टेबलस्पून मीठ घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये टाकूया। तुम्ही स्वादानुसार किंवा चवीनुसार यामध्ये मीठ टाकू शकता। त्यानंतर छोट्या वाटीने 1 वाटी बारीक खोबरा किस घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकूया। त्यानंतर हे संपूर्ण मिश्रण 1 ते 2दा परतून घेऊया।
त्यानंतर एका चाळणीमध्ये तांदूळ काढलेले होते ते सुद्धा यामध्ये टाकूया। तांदूळाचे पाणी सुखतपर्यंत तेलामध्ये तांदूळ हे 2 ते 3दा परतून घ्यायचे आहे। तांदूळ बारीक असल्यामुळे लवकर शिजतात, त्यामुळे तांदूळ मी न भिजवता फक्त धुवून घेतलेले आहे। तांदूळ टाकल्यानंतर 1 ते 2 मिनिट तांदूळ आणि मसाले छान तेलामध्ये परतून घेतलेले आहे। यानंतर पाणी हे आपले उकळून झालेले आहे। पाण्याचे प्रमाण मी अंदाजाने घेतलेले आहे। तांदूळ हा शिजतपर्यंत लागेल असे पाण्याचे प्रमाण घ्यायचे आहे। त्यानंतर आपण यामध्ये पाणी उकळून घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये टाकूया। गॅसची फ्लेम ही मोठी ठेवूनच आपल्याला छान पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। अशा प्रकारे खालून संपूर्ण बाजूने आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचे आहे। भाताला छान उकळी आलेली आहे ते तुम्ही बघू शकता। तांदूळ हा अर्धवट शिजलेला आहे आणि पाणी सुद्धा कमी झालेले आहे। त्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर टाकूया। गॅसची फ्लेम छोटी करून मंद आचेवर झाकण ठेवून तांदूळ हा पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे भाताचे पाणीही पूर्णपणे कमी झालेले आहे। मसाले भात हा पूर्णपणे बनवून तयार झालेला आहे ते तुम्ही बघू शकता। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? तुम्हाला ही मसाले भाताची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, त्यासोबतच कमेंट करा। त्याचबरोबर माझं हे यूट्यूब चॅनल स्पेशल पाहुणचार सबस्क्राईब करू शकता। तर आज वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।